मराठवाड्यामध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज उद्धव ठाकरे धाराशिव आणि लातूर दौऱ्यावरती होते। या सरकारकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी करून घेणारच असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू असं सुद्धा म्हटलंय। ठाकरेंनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आश्वासन दिलंय। सरकारनं शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत द्यावी अशी मागणी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केली आहे। डोक्याचं कर्ज कोण फेडणार? तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण, जसं आता पुस्तकं वाहून गेलेत, दप्तर वाहून गेलेत। बरं, शेतीचं नुकसान झालंय, पण घरामध्ये पाणी घुसलंय, घरदार म्हणजे आयुष्य वाहून गेलेलं आहे। हे आयुष्य पुन्हा उभं कसं राहणार? आणि मी तर ठरवलेलं आहे की या सरकारकडे संपूर्ण सरसकट कर्जमुक्ती करून घ्यायचीच, सरकारकडनं करून घ्यायचीच। आणि त्याच्यासाठी आजच मी सरकारला सांगतोय, जर रस्त्यावर उतरण्याची वेळ आमच्यावरती येऊ देऊ नका, पण जर वेळ आणली तर मी स्वतः तुमच्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसोबत कर्जमुक्तीसाठी रस्त्यावरती उतरल्याखेरीज राहणार नाही। आत्ताच जर का जे झालेलं नुकसान आहे त्याची साफसफाई करायला गेलं तरी त्याच्या दुपटीने खर्च येणार आहे। म्हणजे ही एक प्रकारे शेतकऱ्यांची सरकार थट्टा करते। आपल्या बाजूचं जे राज्य आहे म्हणजे पंजाब, त्या पंजाबमध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी असंच संकट आलं आणि तिथल्या आप सरकारने जी मदत तिथल्या शेतकऱ्यांना दिलेली आहे, जाहीर केलेली आहे आणि ती कालबद्ध मर्यादेमध्ये जाहीर केलेली आहे। ती जवळपास हेक्टरी 50,000 रुपये। पंजाब सारखं राज्य जर एका हेक्टरला 50,000 रुपये देऊ शकत असेल तर महाराष्ट्राने द्यायला काहीच हरकत नाहीये। पीएम केअर फंडातून भरघोस मदत म्हणजे शेतकऱ्यांना ते कर्जमुक्त करू शकतात, एवढे पैसे त्यांच्याकडे त्या पीएम केअर फंडामध्ये आहेत। जर पीएम केअर फंड आता वापरणार नसाल, मुख्यमंत्र्यांची योग्य वेळ आता येणार नसेल, तो योग्य वेळ येणार कधी आणि पीएम कोणाची केअर घेत आहेत हे सुद्धा आम्हाला कळू द्या। मुख्यमंत्र्यांना विचारतोय की तुमची योग्य वेळ ती काय तुम्ही पंचांग बघून सांगणार आहात की कधी योग्य वेळ आहे, मुहूर्त काढून सांगणार आहेत का? शेतकऱ्याला कर्जमुक्त तर केलं पाहिजे। सरसकट कर्जमुक्तीची मागणी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने करतो आहोत आणि ती जर का सरकारने मागणी मान्य केली नाही तर शेतकऱ्यांच्या बरोबरीने शिवसेना रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा सुद्धा आम्ही सरकारला देतो आहोत। तर महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारनं तातडीनं मदत करावी, राज्य सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। सुप्रिया सुळे यांनी ही मागणी केली आहे। माननीय शिवराज सिंग चौहानजी या देशाचे शेती मंत्री यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली आहे की महाराष्ट्रात त्यांनीही यावं। ते म्हणले ते देवेंद्रजींशीही बोलतील, पण तातडीने केंद्र सरकारने महाराष्ट्रात जी परिस्थिती झाली आहे त्याच्यात जातीने लक्ष घालावं आणि महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारनेही मदत करण्याची गरज आहे, कारण का खूप मोठ्या पॅकेजची गरज आहे। प्रचंड नुकसान झालेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी दुष्काळ दौरा केला। सकाळी 6 वाजताच दादांनी दौरा सुरू केला, त्यामुळे सगळेच अचंबित झाले। बीड जिल्ह्यातील चौसाळा येथे देखील अजित पवारांनी भेट दिली। दादांसमोर आपलं दुःख सांगताना अनेकांना रडू सुद्धा कोसळलं। 15 दिवस झालं मला जेवण रडू नका रक्त असलंय माझं सगळं। 2 वर्ष आधीच एक मुलगा होता, ते पान लागून वारला, नवऱ्याने असं केलं। 2 आहेत, आता कशाने जगू? माझं काहीतरी करावं। एक मिनिट, तुला त्याच्यामध्ये तुझे लाडक्या बहिणीचे तर पैसे महिन्याच्या महिन्याला येतील, ते ह्यांनी कशाला मोबाईल मोबाईल नाही, माझं काहीच नव्हतं त्याच्यात। आपण मध्येच नेलावं, मला कोण घेतलं का काय केलं काय की त्याला बी कळालं नाही। सगळं काय केलं मला काय कळत बी नाही मोबाईल मधलं। घेतलं पोस्टच्या मोबाईल घेऊन सिम कार्ड टाकून पैसे दुसऱ्या काय केलं काय नाही माहितीच नाही। आणि म्हणलं की मुलांनी केलं, पण नाही, त्याला काही कळतच नाही। मग मोबाईल कशाला त्याला दिला? त्याच्यात नव्हतं काय, म्हणलं काय होतंय आता घेतात लेकरं, कोण देणार आहे त्याला? अगं जर ते कुठला खेळ आहे त्याच्यामध्ये जर झाला असेल नाही गेले, काय माहितीच नाही त्याच्यात काय केलं। त्याच्याकडून झालं नाही, ते खेळत नाही। काही तक्रार वगैरे केला नाही तुम्ही? पोलीस पोलीस स्टेशनला गेलो, तक्रार नाही घेतली मुलांनी केलंय असं म्हणले, पण त्याला येत नाही तसलं खेळता। त्यांच्या घराचं नुकसान झालंय त्यांना आपण घरकुल योजनेमध्ये त्यांना 2 घरकुल आलेले।
घरकुल आलंय पण पाणी आता डोक्याला माझं बाई तिथं नाही दुसऱ्या पाणी येत नाही अशा ठिकाणी करायचं. तुला किती मुलं आहेत? मुलगी आता चांगलं आहे. आमचे मिस्टर काय करतात? ठीक आहे. काय पिकवतो? पाहून गेलेला असेल त्याचे पंचनामे होतील, जमीन खरडून गेलेली असेल त्याच्याही पंचनामे होतील आणि आम्ही त्याच्या संदर्भामध्ये पुन्हा तुम्हाला शेतीवाडी करता येईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करून देऊ. राज्यातील पूरग्रस्तांना मदत देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक महत्त्वाचं भाष्य केलंय. राज्य सरकार तर मदत करतंयच, मात्र केंद्र सरकारनं देखील निधी देण्याची आवश्यकता आहे असं अजित पवार यांनी विधान केलंय. तर केंद्र सरकारने पण भरीव अशा पद्धतीनं मदत करण्याची नितांत गरज आहे. एक कमिटी असती. केंद्र सरकार जसं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत, परंतु वेगवेगळ्या कमिट्या असतात. त्याच्यात ह्या कमिटीचे अध्यक्ष हे स्वतः अमित शहा साहेब आहेत. त्याच्यामुळं अमित शहा साहेबांना आज ते संध्याकाळी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मुंबईमध्ये येत असताना आम्ही ते पत्र देतोय राज्य सरकारच्या वतीनं. येवला तालुक्यातील मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर जात तालुक्यातील गवणगाव, सुरेगाव इथं भुजबळांनी पूरस्थितीची पाहणी केली. यावेळेस शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. त्यांना भुजबळांनी धीर सुद्धा दिलाय. प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून मदत कार्याची प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश भुजबळ यांनी दिलेत. असं आहे की ही आसमानी सुलतानी पडली आहे खरं ह्या महाराष्ट्रावर ठिकठिकाणी. पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळ्यांनीच मंत्रिमंडळात सुद्धा ठरवलं की ह्या वेळा जे काही अडचणीचे सगळे नियम बाजूला ठेवून जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण या सर्व शेतकऱ्यांना करणार आहोत. पंचनामे सुरू झालेले आहेत. शेताच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद साधले आमचे येवल्याचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी. पाहूयात. सर्वत्रच मुसळधार पावसाने हाहाकार केला असून येवल्यातील पूर्व भागात देखील आलेल्या या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आपण येवला तालुक्यातील गवणगाव या शिवारात आलेलं आहे. या ठिकाणी आताच मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी करत नुकसानीची पाहणी केलेली आहे. शेतकऱ्यांना धीर देखील दिलेला आहे. आपण बघितलं तर आज देखील गेल्या 2 दिवस झाले तरी अजूनही पिकांमध्ये गुडघाभर पाणी आहे. आपल्यासोबत येतेच काही शेतकरी काय सांगाल की भुजबळ आले होते, काय सांगितलं? साहेबांनी मदत जाहीर केली नाही, पण नुसतं मदत देऊ. आता त्या मदतीने आम्हाला काही होणार नाही. कमीत कमी आम्हाला एकरी 1 लाख रुपये तरी मदत पाहिजे. आणि एवढं करून परत आमचं कर्ज पण नाही, सगळं कर्ज थकबाकीत आहे, पीक कर्ज. आणि सोयाबीन गेलं, कांदे गेले, मका गेली, आमचे कुठलंही पीक काहीच राहिलं नाही. आम्हाला खायला दाणे सुद्धा नाही राहिले. अशा परिस्थितीत पीक आहे आज. 4 दिवस झाले गुडघे इतकं पाणी शेतामध्ये, सगळे पिकं पाण्यात आहे. अजून काय पाणी वासरायचं नाव घेत नाही. आज 27, 28 आणि 30 तारखेला परत पाऊस सांगितलेला आहे. काहीच येत नाही हातामध्ये. काय सांगाल मावशी की कशा प्रकारे नुकसान झालं, कोणकोणत्या पिकाचं नुकसान झालं? सोयाबीनचं पण पूर्ण नुकसान आहे, कपाशीचं पण पूर्ण नुकसान आहे आणि मका तर हे पाण्यातच आहे. आणि सोयाबीन तर सोंगून ठेवलेलं होतं, ते सोयाबीनचे गंज पाण्यातच आहे, काढता सुद्धा नाही, त्याला कोंब आले. आपण बघितलं तर अजूनही गेल्या 2 दिवसापासून देखील या शेताच्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं असून मोठ्या प्रमाणात या येवला तालुक्यातील पूर्व भागात नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला. तर सोलापूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झालाय. त्यामुळे अनेक रस्ते, पूल पाण्याखाली गेले. सोलापूर ते विजापूर महामार्गावर बुधवारपासून पाणी साचलंय. महापुरानं सोलापूरला वेढलंय. पाण्याचा निचरा होत नाहीये. या भागात आजवरचा हा सर्वात भीषण पूर आहे असं स्थानिकांचं म्हणणं आहे. पाणी इतकं साचलंय की रस्ता नेमका कुठे आहे हे सुद्धा समजत नाहीये. त्यामुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. 20 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. तर गेल्या काही दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सतत कोसळणाऱ्या पावसामुळे टोमॅटो पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. शिरूरमध्ये टोमॅटो उत्पादक हवालदिल झालेत. आधीच टोमॅटोला बाजारामध्ये कवडीमोल भाव आहे. तर दुसरीकडे सतत कोसळणाऱ्या पावसामुळे टोमॅटोच्या शेतातच लाल चिखल झालाय. त्यामुळं शेतकरी हे चिंताग्रस्त झालेत.
याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी. पाहूयात. उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर आंबेगाव परिसरामध्ये टोमॅटोची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते आणि गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी टोमॅटो शेतीच्या परिसरात पडणारा पाऊस हा टोमॅटो पिकासाठी खऱ्या अर्थानं घातक ठरत आहे आणि याच्यातूनच खरं तर या शेतकऱ्यांवरती कुठेतरी या पावसाचं मोठ्या प्रमाणात उभं पीक सोडून द्यावं लागत आहे अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की आपल्यासोबत काही शेतकरी आहे. काय सांगाल बाबा, खरं तर गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी पाऊस पडतोय, त्यात टोमॅटोवरती रोगांचाही प्रादुर्भाव होतोय आणि बाजारभावही कोसळलेले आहेत. कसा परिणाम होतोय? बाजारभाव कोसळल्यामुळे टोमॅटोला खर्च करायला परवडत नाही आणि मार्केट डाऊन असल्यामुळे 100-150 रुपये कॅरेटने टोमॅटो खपत असल्यामुळे तोडून यायलाही परवडत नाही, खर्चही सुद्धा निघत नाही आणि पावसामुळे टोमॅटो बाग खराब झाली. नक्कीच गेल्या काही दिवसापासून पडत असणारा पाऊस, बाजारभाव कोसळलेले आणि या ठिकाणी मजुरांची टंचाई यामुळे शेतकरी कुठेतरी मेटाकुटीला आला आणि त्यातूनच या टोमॅटोवरती रोगांचा प्रादुर्भाव होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी खरं तर मेटाकुटीला आल्याचं पाहायला मिळत आहे. अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, आंबेगाव, पुणे. तर पंढरपुरामध्ये पुरानं थैमान घातलंय, त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. महिलांना याची खास करून झळ बसलेली आहे. नवऱ्याच्या तुटपुंजा कमाईतून पोटाला चिमटा काढत त्यातून पै वाचवून घरातल्या महिला संसाराचा गाडा हाकतायत. पण वाचवलेले जमवलेले जेव्हा सगळंच हिरावून जातं तेव्हा मात्र दुःखाला पारावारा नसतो. याच वेदना सांगतायत महिलांना हुंदके फुटलेले आहेत. पाहूया. काय खायचं 17 माणसाने आज कपड्याला तसं नाही, अंगावर अशी शेतात गेलेले बिहून या पाण्याला. काय अगोदर प्रशासनानं सांगितलं नाही? कुठल्या एखाद्या पाणी आलं काय सांगितलं नाही. सतर्क राहावा. काय सगळं डाळी दुळी पाक गेले, सगळं काय सुद्धा राहिलं नाही. आतमध्ये धाव तिकडं 12 माणसाचं कुटुंब आहे. 7 एकर माणसं. तर मराठवाडा विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे. शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी आणि आपल्या राज्यातला बळीराजा समाधानी राहावा इतकीच अपेक्षा. जयम विशेषमध्ये वेळ झाली, इथेच थांबायची. बघत राहा जय महाराष्ट्र.